उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले, त्याचबरोबर मे महिना आला की खरं तर कोकणची ओढ लागते ती हापूस आंब्यासाठी। परंतु कोकणात आणखी एक सुगंध असा आहे की ज्या सुगंधापायी सर्वच जण वेडे होतात। हा सुगंध कोणता आहे जाणून घेऊया। सुरंगी, तिच्या नावातच सुगंध दरवळतो। कोकणातल्या रानावनाला सुगंधी करणारी ही फुलं उन्हाळा आला की आणखी बहरतात। कोकणात कुठेही फेरफटका मारा, रस्त्याकडेला या अद्भुत फुलांच्या माळा घेऊन उभ्या पोरी हमखास दिसतात। पण ही फुलं केसात माळण्यापर्यंतचा प्रवास प्रचंड कठीण आहे। भल्या पहाटे 5 वाजता पहाटेच्या मंद प्रकाशात गावातल्या मुली घनदाट जंगलात जातात। सुरंगी असतेच इतकी सुगंधी की तिचा घमघमाट अख्ख्या जंगलाला सुगंधी करतो। तुमच्या आमच्या घरातल्या कुंडीत लावलेल्या गुलाबा इतकं सुरंगीची फुलं तोडणं सोपं नसतं। मुळात ही फुलं एका अजस्त्र झाडावर उगवतात। त्या झाडावर या मुली चढाई करतात आणि झाडाच्या टोकावर जाऊन फुलांचा शोध सुरू होतो। मोठमोठ्या फांद्यांवर या कळ्या उगवतात, त्या तोडून आपल्या झोळीत टाकायच्या। अशा किमान तासभर परिश्रमानंतर हा गावरान अत्तराचा सुगंध घेऊन मुली परतीच्या प्रवासाला लागतात। जसं फुलेल तसं मिळतात, जास्त पण हे करू शकत नाही। कारण कसं माहितीये, जेवढी फुलं असतात, जेवढी उष्णता असेल ना तेवढी ते जास्त फुलतात आणि जेवढी थंडी असेल तेवढी कमी मिळतात। आपला बॅलन्स सांभाळून आम्ही त्यावर जातो, कारण कशाला मेहनत केल्याशिवाय काही फळ मिळत नाही, हे तर नक्की आहे। पण काम इथंच संपत नाही। घरी गेल्यानंतर या नाजूक कळ्यांचा गजरा विणण्याचं महाकठीण काम करावं लागतं। बरं, फुलं इतकी नाजूक की त्यांचा गजरा करताना त्यांना तळ हाताच्या फोडासारखं जपावं लागतं। आमच्या सगळ्या मुली सकाळी 5 वाजता जातात, झाडावर चढतात, झाडावर चढेपर्यंत 6 वाजतात। त्याच्यानंतर घरी येतात 8:30ला आणि ती फुलं घेऊन येतात पिशवीतनं आणली की काढली की थोडं थोडं घेऊन आम्ही पाकळ्या करून गुंततो। नंतर आम्ही गुंतल्यानंतर आम्ही 11 11:30ला रस्त्यावर जातो आणि विकतो। गजरा माळला की तो हायवेवर जाऊन विकणे आणि त्यातून पैसे मिळवणे हाच त्यांचा नित्यक्रम। पण गजरा वेळेत विकला गेला नाही तर काही तासातच तो कोमेजतो। या एका गजऱ्यामध्ये सर्वसाधारणतः 100 फुलं असतात। या महिला जेव्हा गजरा करून ह्या बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन येतात तेव्हा त्याची किंमत प्रति गजरा 25 रुपये इतकी असते। मात्र अनेक जण खरेदी करताना दरामध्ये मोठी घासाघीस करतात, कारण झाडापासून या गजऱ्यापर्यंत या फुलांचा प्रवास किती खडतर असतो याची अनेकांना कल्पना नसते। निसर्गात रमणारा कोकणी माणूस त्याच निसर्गावर अवलंबून आहे। जितकं खडतर कोकण तितकंच खडतर इथलं जगणं, पण गजऱ्यातल्या फुलांप्रमाणे दुसऱ्यांना आनंद देणार। सचिन देसाई, ABP माझा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग।